वडजाई, तालुका जिल्हा धुळे येथील सौ छाया भटू पाटील यांनी अतिशय हलाखीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीमधून उमेद अभियानाच्या साथीने आपला गृहलक्ष्मी पापड उद्योग समूह उभारून आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये सक्षम झाले आहेत। जाणून घेऊया त्यांच्या या व्यवसायाबद्दल। माझं माहेर एमपीचं, म्हणजे तिकडे हिंदी बोलायचं आणि मग माझं लग्न झालं इकडे धुळे जिल्ह्यात वडजाई गावात। म्हणजे इकडची भाषा आणि तिकडची भाषा समजायला मला खूप वेळ लागला। इथली परिस्थिती खूप वाईट होती। मी बाहेर कामाला जायची, 100 रुपये आम्हाला रोज भेटायचा। माझे मिस्टर बाहेर कामाला जायचं, त्यांचे फक्त महिन्यात 5 ते 6 हजार रुपये पेमेंट यायची। म्हणजे विचार करायची काय ही परिस्थिती जरी अशी राहिली तर आपण 3 मुलांचं शिक्षण कसं करायचं, काहीतरी आपल्याला करावं लागेल। 2018 मध्ये आमच्या गावात वर्धनी ताईन ते आले, त्यांनी आम्हाला गटाविषयी माहिती दिली, उमेद विषयी माहिती दिली। त्यांनी समजवलं की हे गट आमच्यासाठी काय फायदेमंद आहे। नंतर आम्हाला दससूत्री समजवले त्यांनी। दससूत्री जसे नियमित बचत, नियमित बैठक, नियमित अंतर्गत व्यवहार, हे जसे दससूत्रीचं आम्ही पालन करत होतो। जसं 10 महिला मिळून आम्ही एक गट चालू केला, आमची बचत जमा झाली। बचत आम्हाला माहित नव्हती, गटात आल्यानंतर आम्हाला बचत समजली। नंतर आम्हाला 15,000 रुपये आरेफ मिळाले। आरेफ मिळाल्यानंतर आमची जशी दर मासिक मीटिंग मध्ये सर यायचे, मॅडम यायचे, आम्हाला विविध प्रकारची योजनांची माहिती द्यायचे। मला चांगला आठवते, आमच्या इथे एक मीटिंग झाली होती, ग्राम संघाची मीटिंग। तिथं हेमंत गवते सर आले होते। त्यांनी सांगितलं ते तुम्ही गृहिणी आहे, तुम्हाला सर्व काही येतं। जसं तुम्ही पापड बनवू शकतात, लोणचं बनवू शकतात, तुम्ही शेवाड्या बनवू शकतात, काही करू शकतात। तुम्ही घरी बनवतात ना तेच प्रोडक्ट तुम्ही बाहेर लॉन्च करा। त्यानंतर मग पापड व्यवसाय सुरू केला। या व्यवसायात दररोज माझ्यासोबत 10 महिला काम करतात। हे सर्व महिला उमेद अभियानातले बचत गटाचे महिला आहेत। उमेद अभियान हे छायाताई यांच्या जीवनामध्ये आईच्या मायेची ऊब देणारे आणि प्रबळ इच्छाशक्ती आणि ठाम विश्वास देणारे माध्यम ठरले। उमेद एक नाव नाही, उमेद म्हणजे एक आई आहे आमच्यासारखी मुलींना। का बरं की जेव्हा आम्ही काही नव्हतं, आम्हाला उमेद म्हणजे एक आशेची किरण वाटली आम्हाला। आता मला 3 मुलांचं शिक्षण जरी म्हटलं मला खूप जड होतं, म्हणजे माझ्याकडनं शक्य नव्हतं। उमेद मध्ये जशी मी ते वर्धनी ताईंनी मला गटात आणलं, मी गटात गेली। त्यानंतर मला पैशांची जी अडचण होती ते आमच्या गटामार्फत दूर झाली। मला बाहेरची समज आली तिने आपण करू शकतो, बाहेर आपला जो प्रोडक्ट आपण बनवतो हा विकू शकतो। आज त्याच्यामुळे मी माझ्या मुलांचं शिक्षण छान करते, त्यांना जेव्हा जे लागतं ना मी ते घेऊ शकते। एवढं मी स्वतःला हे करून ठेवलेलं आहे, फक्त झालेलं आहे उमेदमुळे। उमेद एक माझी आई आहे, जशी आईनी बाळाचं सांभाळ करते तसं उमेदनी माझं सांभाळ केलेलं आहे। आज आपल्या या व्यवसायातून छायाताई विविध प्रकारचे उत्पादने बनवतात आणि त्या उत्पादनाची विक्री ही महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये केली जाते। गृहलक्ष्मी पापड उद्योग मध्ये मी 5 प्रकारचे पापड बनवते। नाचणी पापड, तांदूळ पापड, गहू पापड, बाजरीच्या वड्या, गव्हाच्या वड्या, असे मी 5 प्रकारचे पापड बनवते। हे माझे सर्व प्रोडक्ट नाशिक, पुणे, मुंबई, चाळीसगाव, जळगाव असे विविध ठिकाणी माझे पापड जातात। आणि आज मी साधारण तरी वर्षाचे 16 लाखाचा टर्नओव्हर काढते। ज्या वेळेस म्हणजे मी 100 रुपया रोजाने कामाला जायची, आज ती परिस्थिती बदललेली आहे। सर्वांना रोजगार भेटलेला आहे आणि मलाही म्हणजे आज कुठंतरी असं वाटतंय की मी माझ्या मुलांचंही आणि माझ्या सोबत माझ्या परिवाराचं सोबत 10 कुटुंबांचंही आर्थिक परिस्थिती सुधारते आहे। एक साधारण महिला ते उद्योजिका हा माझा प्रवास उमेद अभियानामुळे झाला आहे। त्यामुळे उमेद अभियानाचे खूप खूप आभार।